कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का? मी नेमकं जगतो कशासाठी? सकाळी उठतो, काम करतो, घर सांभाळतो, जबाबदाऱ्या पूर्ण करतो, दिवस संपतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच. पण या सगळ्या धावपळीत कधी अचानक मन विचारतं, हेच का माझं आयुष्य? कदाचित तुमच्याकडे सगळं असेल, पण तरीही मनात एक रिकामेपणा असेल. कदाचित तुम्ही यशस्वी असाल, पण तरीही तुम्हाला वाटत असेल, मी खरंच आनंदी आहे का? आणि कदाचित तुम्हालाही अजून सापडलं नसेल, तुम्ही नेमके कोण आहात आणि तुम्हाला आयुष्यात खरंच काय करायचं आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण आज आपण शोधणार आहोत एक असा जपानी विचार जो तुम्हाला तुमच्या आयुष्याकडे एका नव्या दृष्टीने पाहायला शिकवू शकतो. त्याचं नाव आहे इकिगाई. नमस्कार, मी कविता. द प्रोजेक्ट इकिगाईमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. स्वतःला समजून घ्या, स्वतःला ओळखा, पर्पज शोधा आणि आयुष्याला नवी दिशा द्या. या सिरीजमध्ये आपण फक्त इकिगाईबद्दल माहिती घेणार नाही, तर आपण स्वतःला देखील समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या आवडीनिवडी, आपल्या क्षमता, आपल्या इच्छा आणि आपल्या आयुष्याला अर्थ देणाऱ्या गोष्टी, या सगळ्यांचा शोध आपण घेणार आहोत. पण सर्वात आधी इकिगाई म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊया. इकिगाई हा जपानी शब्द आहे, जो 2 शब्दांपासून बनला आहे. इकी म्हणजे जगणं किंवा जीवन, आणि गाई म्हणजे मूल्य, कारण किंवा महत्त्व. म्हणजेच इकिगाई म्हणजे जगण्याचं कारण. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणे गरजेचं आहे. इकिगाई म्हणजे फक्त मोठं करिअर, खूप पैसा, प्रसिद्धी किंवा जग बदलणारी एखादी छोटी गोष्ट नाही. मग इकिगाई आहे तरी काय? इकिगाई म्हणजे ती गोष्ट जी तुम्हाला सकाळी उठण्याचं कारण देते. ती गोष्ट जी करताना तुम्हाला वाटतं, हो, हे फक्त माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. ती एखादी मोठी गोष्ट असू शकते किंवा अगदी छोटीही. काही लोकांसाठी त्यांचं काम, त्यांचा व्यवसाय, त्यांची कला हे त्यांचं इकिगाई असू शकतं. पण एका आईसाठी आपल्या मुलांचं हसणं, त्यांची काळजी घेणं. एखाद्या शिक्षकासाठी विद्यार्थ्यांना शिकवणं, त्यांच्या आयुष्यात बदल घडवणं. एखाद्या व्यक्तीसाठी सकाळी बागेत फिरणं, झाडांची काळजी घेणं. तर कुणासाठी संगीत ऐकणं, चित्र काढणं हे सुद्धा इकिगाई असू शकतं. कारण इकिगाई म्हणजे माझं आयुष्य फक्त चालू नाही, तर ते मला खरंच जगायचं आहे, हा फरक. आपण अनेकदा आयुष्य जगताना दुसऱ्यांनी आखून दिलेल्या मार्गावर चालत राहतो. लोक म्हणतात, हा कोर्स चांगला आहे, आपण तो घेतो. या जॉबमध्ये खूप पैसा आहे, आपण तो निवडतो. अमुक एक वयात लग्न झालंच पाहिजे आणि आपण ते करतो. लोकांना खुश करण्यासाठी घर, गाडी, फर्निचर, पैसा, बिझनेस, आणि हळूहळू आपण मला खरंच काय हवंय हे विसरून जातो. आणि इथूनच सुरू होतो इकिगाईचा शोध. इकिगाई तुम्हाला तयार उत्तरं देत नाही, तो तुमच्या समोर प्रश्न ठेवतो. असे प्रश्न ज्याची उत्तरं कदाचित तुमच्याशिवाय दुसरं कुणीही देऊ शकत नाही. पहिला प्रश्न, तुम्हाला खरंच काय आवडतं? थोडा विचार करा. जेव्हा तुमच्याकडे मोकळा वेळ असतो तेव्हा तुम्ही काय करता? कोणती गोष्ट करताना तुम्हाला वेळेचं भान राहत नाही?
किंवा कोणत्या गोष्टीबद्दल बोलताना तुमच्या डोळ्यात चमक येते? दुसरा प्रश्न, तुम्ही कोणत्या गोष्टीत चांगले आहात? कदाचित तुम्ही लोकांना समजून घेण्यात चांगले आहात, शिकवण्यात चांगले आहात. कदाचित तुम्ही लिहिण्यात, बोलण्यात, एखाद्या कलेत, प्लॅनिंग करण्यात, लोकांना प्रेरणा देण्यात किंवा एखादी समस्या सोडवण्यात चांगले आहात. अनेक वेळा आपली खरी क्षमता आपल्याला दिसत नाही, पण आपल्या जवळच्या लोकांना ती दिसत असते. तिसरा प्रश्न, तुमच्यामुळे जगात कोणता छोटासा बदल होऊ शकतो? लक्षात ठेवा, तुम्हाला संपूर्ण जग बदलायची गरज नाही. जर तुमच्या एका शब्दामुळे एखाद्या व्यक्तीला धीर मिळाला, जर तुमच्या एका कृतीमुळे एखाद्याचा दिवस चांगला झाला, जर तुमच्या ज्ञानामुळे एखाद्या व्यक्तीला योग्य दिशा मिळाली, तर तो सुद्धा एक छोटासा बदल असतो. चौथा प्रश्न, तुम्ही करत असलेल्या गोष्टीतून तुमच्या गरजा पूर्ण होऊ शकतात का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण पर्पज आणि प्रॅक्टिकल लाईफ दोन्हीचा समतोल आवश्यक आहे. आपल्याला आवडणारी गोष्ट, आपल्याला चांगली जमणारी गोष्ट, जगासाठी उपयुक्त असलेली गोष्ट आणि जिथून आर्थिक गरजही पूर्ण होऊ शकते, या सगळ्यात संतुलन शोधण्याचा प्रयत्न हा इकिगाई समजून घेण्याचा महत्त्वाचा भाग आहे. आज रात्री हा व्हिडिओ संपल्यावर आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला हे 4 प्रश्न नक्की विचारा. उत्तरं आजच मिळाली पाहिजेत असं नाही, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? अनेक लोकांना असं वाटतं की त्यांना इकिगाई एका दिवसात सापडेल. इकिगाई हा एक प्रवास आहे. स्वतःला ओळखण्याचा प्रवास, वेगवेगळ्या गोष्टी अनुभवण्याचा प्रवास, चुका करण्याचा प्रवास, काही गोष्टी सोडून देण्याचा प्रवास आणि काही गोष्टी मनापासून स्वीकारण्याचा प्रवास. कधीकधी आयुष्यात उत्तरं शोधण्यापूर्वी आपल्याला योग्य प्रश्न विचारायला शिकावं लागतं. इकिगाई म्हणजे सगळं सोडून एखाद्या मोठ्या ध्येयामागे किंवा स्वप्नामागे धावणं नाही. इकिगाई म्हणजे आपल्या आयुष्यात अर्थ शोधणं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं, स्वतःला ओळखणं आणि दररोज स्वतःला प्रश्न विचारणं. आज मी खरंच माझं आयुष्य जगलो आहे का? मी कविता. पुन्हा भेटूया द प्रोजेक्ट इकिगाईच्या नव्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वतःला शोधा, स्वतःला नव्याने ओळखा, आयुष्याचं पर्पज शोधा आणि आयुष्याला नवी दिशा द्या. श्री स्वामी समर्थ.